ओम नमः. श्रावण महिन्यात श्रावण शुक्ल पंचमीला पार्श्वपंचमी साजरा करतात. अज्ञानाने नागपंचमी म्हणतात, परंतु नागपंचमी नसून पार्श्वपंचमी आहे. तर त्या पार्श्वपंचमीची आपण कथा ऐकूया. या जंबूद्वीपातील भरत क्षेत्रात विजयार्ध पर्वताच्या दक्षिण श्रेणीवर रत्नपूर नावाचे एक रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी गरुडवेग नामक विद्याधर राजा आपल्या गरुडवेग राणीसह सुखाने राज्य करीत होता. एके दिवशी तो नित्यनियमाप्रमाणे अकृत्रिम जिन चैत्यालय याची वंदना करण्यासाठी विमानात बसून गेला आहे. वंदन पूजन करून परत येताना पूर्वभवांतरीचा शत्रू मार्गात भेटला. त्याला पाहून पूर्ववैर साधण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्या सर्व विद्या हरण केल्या. तेव्हा तो विद्याधर जमिनीवर खाली पडला. त्या ठिकाणी समाधी गुप्त नामक महामुनीश्वर दिसले. तेव्हा त्यांच्या जवळ जाऊन मोठ्या भक्तीने त्यांना नमस्कार करून तो बसलेला आहे. मग त्याने आपल्या सर्व दुःखद वार्ता त्यांना सांगितली. ते ऐकून मुनीश्वरांच्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली. नंतर त्यांनी त्याला गतविद्या पुन्हा प्राप्त व्हाव्यात, त्याचे दुःख निवारण व्हावे या हेतूने त्याला हे पार्श्वपंचमी म्हणजे नागपंचमी व्रत दिले आणि त्याचा सर्व विधी देखील सांगितला. म्हणून हे व्रत या विधी पालन करा, यथाविधी पालन केली पाहिजे. म्हणजेच तुझवर धर्मेंद्र पद्मावती प्रसन्न होऊन तुझी विद्या तुला देतील व तुझे दुःख निवारण करतील. तेव्हा तो विद्याधर म्हणाला, हे मुनिराज, हे व्रत कोणी पालन केले, त्यांना काय फळ मिळाले, हे एवढे कृपा करून सांगावे. हे त्यांचे नम्र भाषण ऐकून ते मुनिराज त्यांना कथा सांगू लागले. मालव देशातील चिंच गावी नागगोड नावाचा एक सभ्य गृहस्थ होता. त्याला कमलावती नावाची गुणवती पत्नी होती. तिच्यापासून त्याला अतिबल, महाबल, परबल, राम, सोम असे 5 पुत्र होते आणि चारित्रमती नावाची एक सुंदर कन्या होती. तिचे लग्न चंप गावी धनद गौडा यांच्या मनोहर नावाच्या मुलाशी लग्न झाले. पुढे ती दंपती आनंदाने सुखभोगात काल घालवित असता त्याने एक शांत नावाचा मुलगा झाला. पुढे एके दिवशी मुनिगुप्त या नावाचे चारण रुद्रधारी मुनी महाराजांचा आहार त्यांच्या घरी झाला. तेव्हा चारित्रमतीने त्यांना आहार देऊन नमस्तू केलेला आहे. त्यांच्या घरी मुनी महाराजजी उपदेश देतात, अक्षय वृद्धिरस्तु आशीर्वाद देतात. काही वेळ बसले असता त्याच वेळी तिच्या माहेर गावाहून एक दूत आला आहे. त्याने सांगितलं की तुमचे आई बाप मूर्छित होऊन पडले आहेत. म्हणून अशा प्रकारे सांगितले असता तेव्हा ती कन्या त्या मुनी महाराजांना नमस्तो करून विचारते, हे ऋषीवर्य, माझे माता पिता अचानक असे मूर्छित पडण्याचे कारण काय झाले. हे तिचे नम्र वचन ऐकून ते मुनिराज म्हणाले, हे कन्ये, तुझ्या पिताजींच्या शेतात एक वृक्ष असून त्याखाली एक वारुळ होते. त्या वृक्षाचा आणि त्या वारुळाचा त्याने दुष्ट बुद्धीने विध्वस्त केला. त्या वारुळात श्री पार्श्वनाथ आणि श्री नेमिनाथ तीर्थंकराच्या 2 प्रतिमा होत्या. भवनवसी देव त्यांची नित्य पूजा सेवा करीत असत. त्या प्रतिमेस
त्याने उपसर्ग केल्यामुळे ते देव क्षुब्ध होऊन त्याने विषयुक्त क्रूर दृष्टीने त्याच्याकडे पाहिल्याने ते मूर्छित होऊन पडले आहेत. तेव्हा ती कन्या म्हणाली, हे मुनिराज, आता याचा उपाय काय करावा ते कृपा करून सांगावे. हे तिचे दीनभाषण ऐकून ते मुनिराज म्हणाले, हे पुत्री, तू नागपंचमी म्हणजेच पार्श्वपंचमी, श्रेयाळ षष्ठी हे व्रत यथाविधी करा आणि गंधोदक नेऊन त्यांच्या अंगावर सिंचन करा, म्हणजे त्यांच्या विषाचा परिहार होऊन ते शुद्धीवर येतील. हे ऐकून ती त्या मुनिराजाजवळ ते व्रत घेऊन ती माहेरी गेली आहे आणि तिथे तिने त्या शेतात जाऊन मुनिवर्याने सांगितल्याप्रमाणे व्रत पूजन केले आणि गंधोदक घेऊन आपल्या माता पित्यावर सिंचन केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विषाचा परिहार होऊन ते माता पिता शुद्धीवर आलेले आहेत. तेव्हा लोक देखील तिथील जनता आश्चर्यचकित होऊन तिला विचारू लागले की तू हे कोणते व्रत पूजन केलेस. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मिथ्यात्वी असल्याने तुम्हास मी सांगणार नाही. त्यावेळी तिच्याबरोबर आलेल्या दूताने लोकांस काय सांगितले की हिने काय केलेलं आहे, दूध, तूप, साखर, लाह्या वगैरे वस्तूंनी वारुळाचे पूजन केलेले आहे, तेव्हा तुम्ही देखील करा. पहा, अशा प्रकारे काय केलेलं आहे. तेव्हापासून लोक चिखलाचा नागफणा करून त्यांची म्हणजे वारुळाची पूजा करू लागले. असे त्या दिवशी काय होतं, श्रावण शुक्ल पंचमी होती आणि तेव्हापासून नागफलांकृत पार्श्वनाथ तीर्थंकर पूजा वारुळाजवळ बसून त्यांनी केली होती आणि ही तिथी नागपंचमी या नावाने प्रचारात आली आहे. तो भव्य मानवानो की त्या मुलींच्या मातापित्यावर उपसर्ग आलेला होता, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की पार्श्वनाथ भगवंताची पूजा केलेली आहे वारुळाजवळ. परंतु सर्व जनता दूरूनच पाहिलेली आहेत, केवळ तिथून फणा दिसलेला आहे, म्हणून तेव्हापासून फण्याची पूजा म्हणजेच नागाची पूजा सुरू केलेली आहे. तेव्हा भव्य मानवानो की हे श्रावण शुक्ल पंचमीला वास्तविकता पार्श्वनाथ भगवंताची पूजा आहे. पार्श्वनाथ पूजा करून पार्श्वनाथ भगवंताचे जाप करायचा आहे, मंत्र जाप करायचा आहे आणि पार्श्वपंचमी आहे, नागपंचमी नाही, म्हणून अज्ञान दूर केला पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्याला व्रत नियम संयम धारण केले पाहिजे. आशीर्वाद.